आपल्यासोबत शिवाजी पार्क येथून ज्योत्स्ना गंगणे आणि जय पवार हे दोघेही जोडलेले आहेत। सुरुवातीला ज्योत्स्ना हिच्याकडे जाऊया। ज्योत्स्ना, कशी तयारी आहे? कार्यकर्ते पदाधिकारी आता शिवाजी पार्क या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे का आणि राज ठाकरे किती वेळामध्ये पोहोचतील? अगदी बरोबर आहे जगदीश, आपण बघतोय की गुढीपाडव्याच्या निमित्ताने जे आहे ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जे आहे ते खास सजावट करण्यात आलेली आहे आणि साधारण 7:30 नंतर जे आहे ते राज ठाकरे त्यांचे शिवतीर्थ निवासस्थानावरून जे आहे त्याची पत्नी आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियासह जे आहे ते राज ठाकरे बाहेर पडतील आणि त्यासाठी राज ठाकरे त्यांच्या घरापासून म्हणजे अगदीच थोडंसं 100-150 मीटरचं अंतर आहे राज ठाकरेंच्या घरापासून ते या शिवाजी पार्कचं। मात्र या ठिकाणी सुद्धा राज ठाकरे यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं मनसैनिकांनी जी आहे ती गर्दी केलेली पाहायला मिळते। राज ठाकरे यांनी सकाळी ज्यावेळेस गुढी उभारली त्यावेळेस सुद्धा मोठ्या संख्येनं मनसैनिक जे आहे त्यांनी राज ठाकरे यांना त्याच्या घराच्या समोर उभं राहून जे आहे त्यांनी एक प्रकारचा नमस्कार केला होता आणि त्यानंतर राज ठाकरे जे आहेत त्याच्या मेळाव्याला ज्यावेळेस शिवतीर्थावरून शिवाजी पार्कवर पोहोचतील ते पाहण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं मनसैनिक आलेले असून या ठिकाणी एक मोठी गर्दी मनसैनिकांची पाहायला मिळते। खास करून ज्यावेळेस बघितलं की 4 दिवसापूर्वी जेव्हा राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांचा जो पारंपरिक मेळावा होत असतो पाडव्याचा त्याचा एक टीजर रिलीज झाला होता आणि त्यावेळेस सुद्धा त्या टीजरमध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते राज ठाकरे यांनी घेतलेले होते। आता एका बाजूला जेव्हा लोकसभेच्या, विधानसभेच्या, महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या आहेत अशामध्ये ज्यावेळेस मनसेचा वर्धापन दिन होता त्यावेळेस सुद्धा राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की मी आता सध्या जास्त काही बोलणार नाही, जे काय बोलायचं आहे ते मी म्हणजे शिवाजी पार्कवरती मनसेच्या मेळाव्याच्या दिवशीच बोलेन। त्यामुळे राज ठाकरे आता नेमकं काय बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण अनेक मुद्दे आहेत जगदीश। आपल्याला माहिती आहे की मराठी, अमराठी, स्थानिक मुद्दे, भूमिपुत्रांचा रोजगार आणि त्याचबरोबर हिंदुत्व आणि महाराष्ट्राचं सुरू असलेलं राजकारण, त्याचबरोबर एकूणच राजकीय राजकारण जे आहे या पक्षातून त्या पक्षात असं अनेक असताना सुद्धा गेल्या 20 वर्षापासून मनसे हा पक्ष जो आहे तो खंबीरपणे उभा आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आले, त्यानंतर निवडणुका झाला, त्यानंतर आता पुन्हा मनसेचा पारंपरिक गुढीपाडव्याचा मेळावा पार पडतोय। यामध्ये राज ठाकरे आता नेमकं, कारण सर्वात मोठं चॅलेंज असं आहे की आता 3-3.5 वर्षानंतर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका लागतील आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं मनसेचं चॅलेंज असेल की 3-3.5 वर्ष जे आहेत पुढचे राज ठाकरे यांना त्यांचा पक्ष जो आहे त्याची बांधणी करायची आहे, पक्षाला एक नवन चैतन्य निर्माण करायचं आहे, कार्यकर्त्यांना गोळा करायचा आहे आणि वर्धापन दिनाच्या दिवशी सुद्धा राज ठाकरे यांनी सभासद नोंदणी जी आहे ते करण्याचं सगळ्या मनसैनिकांना आवाहन, म्हणजे नवीन मनसैनिकांना सुद्धा आवाहन केलं होतं आणि अशामध्ये आता नवीन आलेले मनसैनिक, महाराष्ट्राचं राजकारण, देश पातळीवरती सुरू असलेलं राजकारण याच्यावरती राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका असेल ते आजच्या या मेळाव्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल। ठीक आहे ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेले राहा। ज्या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे त्या मैदानावरून, शिवाजी पार्क या मैदानावरून आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत। जय, मैदानावर कसा उत्साह आहे, काय स्थिती आहे? नक्की जगदीश, जसा आपण म्हणालात की थोड्या वेळातच आता या सभेला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी आपण पाहतोय की जे सर्व पदाधिकारी आहेत, मनसे नेते आहेत, या ठिकाणी आता येण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। त्या प्रामुख्याने आपण बघतो रीटा गुप्ता मॅडम असतील किंवा मग शालिनी ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत। आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। शालिनीजी, गुढीपाडव्यानिमित्त आज आपला मेळावा पार पडणार आहे, थोड्याच वेळात सुरुवात होईल, कसा बघता एकंदरीत अनेक मुद्दे आहेत या ठिकाणी, राज ठाकरे काय भाषण करतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, तुम्ही कसं बघता आजच्या मेळाव्यात? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। प्रत्येक दरवर्षी आपलं जे गुढीपाडव्याचा मेळावा असतो, आपण काय राजसाहेब, आदरणीय राजसाहेब नेहमी जे लोकांच्या मनात प्रश्न आहेत त्याच्याबद्दल वक्तव्य करतात आणि आता ही अपेक्षा आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न आहेत आणि कुठचीही सरकार असो आणि सध्याची सरकार तर ह्या सगळ्या विषयावरती बोलायलाच तयार नाही आहेत। त्यामुळे आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत की आदरणीय राजसाहेब काय बोलणार। ताई, लावरे तो व्हिडिओची अपेक्षा सर्वच मनसैनिकांना लागलेली आहे, कारण दोन स्क्रीन त्या ठिकाणी लागलेले आहेत। काही वेगळं भाष्य आज राज ठाकरेंच्या माध्यमातून मुंबईकरांना किंवा मनसैनिकांना गेले काही दिवस तुम्ही बघतायत की साहेबांनी सगळ्यांना प्रश्न विचारले की तुम्हाला महाराष्ट्र कसं बघायला आवडेल, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय काय परिस्थिती आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे, ऐकायचं आहे, ते सगळं ऐकायला आणि हे विचार ऐकायला सगळी लोक उत्सुक आहेत आणि आम्ही पण।
जगदीश आपल्यासोबत मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार सुद्धा आहेत. तर सर, आजचा गुढीपाडवा मेळावा अतिशय एक महत्त्वाचा मेळावा आजच्या ठिकाणी मानला जात आहे. कसं बघता एकंदरीत आजच्या या मेळाव्याकडे? हां, पाडवा मेळावा म्हटलं की आमचा तो जय्यत तयारी असते दरवर्षीप्रमाणे जी तयारी आहे त्याच पद्धतीची तयारी यंदाही आहे. मोठ्या उत्साहात वाजत गाजत सगळे महाराष्ट्र सैनिक येतात. उत्साहात पाडवा मेळावा साजरा होतो. मला वाटतं की त्याच्यामध्ये असं वेगळं असं काही नाही. दरवर्षीप्रमाणे जो आम्ही ही काही सभा म्हणून आम्ही साजरी नाही, हा पाडवा मेळावा म्हणून आम्ही साजरा करतो. त्यामुळे तो उत्साह, तो जोश तुम्हाला दिसेलच. आणि एकंदर दरवर्षी राज ठाकरे साहेब महाराष्ट्र सैनिकांना एक नवी दिशा, नवी भूमिका, नवीन विचार हे सगळं देत असतात. आणि ते सगळे विचार, ऊर्जा सगळं घेऊन महाराष्ट्र सैनिक आपापल्या भागामध्ये पुढील वर्ष त्या लाईनवर काम करतात, त्या ऊर्जेने काम करतात. आणि त्याचीच गरज ज्याची ज्या गोष्टीची गरज असते ते राज ठाकरे साहेब इकडे देत असतात. त्यामुळे महाराष्ट्र सैनिक देखील आतुरलेला असतो. मोठ्या उत्साहात त्यांना ऐकण्यासाठी, त्यांनी दिलेले विचार स्वीकारण्यासाठी, दिलेली ऊर्जा घेऊन जाण्यासाठी आतुर असतो. ती आतुरता एकंदर दिसते. नक्कीच सर, आपण पाहतो की मुंबईतील अनेक प्रश्न आहेत, महापालिकेत सुद्धा आपण पाहतो अनेक प्रश्न आहेत. त्याचबरोबर प्रामुख्याने LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा सुद्धा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. ह्यावरती कुठेतरी राज ठाकरे काही भाष्य करतील का मनसैनिकांना किंवा सर्वांना संबोधित? नाही, एकंदर बघा ना, आता आमचं हे झालं, वर्धापन दिन झाला, त्या दिवशी राज ठाकरे साहेब म्हणाले की मी आत्ता बोललो तर मग पाडव्याला जे काय बोलायचं ते पाडव्याला बोलेल. आणि ज्या पद्धतीचे ट्रिजर 2-3 दिवस येत आहेत पक्षाचे, किंवा आजचं साहेबांचं जे ट्विट आहे त्यातून मला तरी असं माझं आकलन असं आहे की राज ठाकरे साहेब सध्या ह्या 2-3 महिन्यातली जी काही राजकीय परिस्थिती आहे, मग मुंबई असो, राज्य असो किंवा देश असो, सगळ्या पातळीवर जी काही राजकारणाचा विचका झालेला आहे त्याच्यावर मला वाटतं की त्या ट्रिजरनुसार बोलतील, त्याच्यावर ताशेरे ओढतील असं मला वाटतंय. कारण राज ठाकरे साहेब काय बोलणार आहेत हे कधी कोणाला काय सांगत नाहीत. आणि स्वतः देखील ते एक ठाकरी शैलीमध्ये एक स्पॉन्टिनियसली बोलणारा वक्ता आहे. त्यामुळे ते देखील काही ठरवून काही बोलत नाहीत. इथे येतात, त्यांचे काय 1-2 मुद्दे ठरलेले असतील, नाही असं नाही, पण बाकी हे स्पॉन्टिनियसली ते भाषण कॅरी करत असतात. त्यामुळे आम्हा पदाधिकाऱ्यांना तरी काय माहीत नसतं की नेमकं काय बोलणार आहेत. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या अर्थी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात खरं तर आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे आज दादरमध्ये खरं तर अधिकृत फेरीवाल्यांच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं. आणि कसं बघताय एकंदरीत आंदोलन? याच्यामध्ये ना 2 भाग आहेत. खरं तर त्या महापौर ज्या ताई आहेत त्यांनी ह्यावर नीट अभ्यास करायला हवा. 150 मीटरचा जो रूल आहे स्टेशनपासूनचा तो कडक पाळला पाहिजे. फेरीवाला धोरण जे काही कारवाई होते त्याच्या विरोधात आम्ही नाही आहोत. परंतु 150 मीटरच्या पुढे जे फेरीवाले 3-3, 4-4 पिढ्या बसत आहेत, जे स्थानिक फेरीवाले आहेत, जे मराठी फेरीवाले आहेत, त्यांच्यावर अन्याय होतोय ह्या कारवाईमुळे. तो कुठेतरी थांबला पाहिजे. तुम्ही बांगलादेशी आणि ते काय जे घेऊन बसलायत त्याच्यामध्ये मराठी लोकांवर अन्याय होतोय, सरसकट तुम्ही हे करतात. त्यासाठी जी फेरीवाला धोरण जे आहे, जे धूळखात पडलेलं आहे, आणि मला वाटतं कोर्टात सुद्धा त्याचा कॅवेट आहे, तो कॅवेट वॅकेट करण्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. आणि ताबडतोब ह्या सगळ्या गोष्टी, हे जे फेरीवाला धोरण निश्चित केलं पाहिजे, जेणेकरून आपले जे पिढ्यानपिढ्या धंदा करणारे, जे व्यवसाय करणारे आहेत, त्यांना तुम्हाला QR कोड किंवा ते लायसन देता येईल आणि म्हणजे त्यांच्यावरचा अन्याय दूर करता येईल. त्या दृष्टीने त्यांची पावलं पडताना दिसत नाहीयेत. ती व्हायला पाहिजेत. अदरवाईज हम करे सो कायदा ही हुकुमशाही बरी नाही. नक्की जगदीश, तर आपण पाहतोय की अनेक प्रश्न त्या ठिकाणी. ठीक आहे. तर दोनही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते. दोनही प्रतिनिधींचे धन्यवाद.